ब्रेकनंतर बातमी आहे नाशिकमधली। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान आता प्रत्यक्षात खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि अनेक ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांच्या जागी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यावर उतरून खड्ड्यांची आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली। मलाबाद रोड परिसरामध्ये त्यांनी ही पाहणी केली आहे। दरम्यान 8 दिवसांच्या आत संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त होतील असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे। पाहूयात पुढची बातमी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं थंड हवेचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आंबोली आज अक्षरशः हाऊसफुल झालं आहे। वीकेंडची सुट्टी, मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि निसर्गाच्या मनमोहक सानिध्याचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि अन्य राज्यांमधील पर्यटकांनी आंबोलीमध्ये मोठी गर्दी केली आहे। हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे जवळपास पूर्णपणे भरले। आंबोली घाट, सनसेट पॉइंट, हिरण्यकेशी मंदिर परिसर, महादेवगड पॉइंट आणि विविध धबधब्यांवर पर्यटकांची मोठी रेलचेल पाहायला मिळते। निसर्गाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आंबोलीच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलंय। या पर्यटन स्थळाला पुन्हा एकदा पसंतीची मोहर मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। वीकेंडमुळे आंबोली जे आहे हाऊसफुल झालेले आहे। आपण बघतोय की हा मुख्य धबधबा आहे आणि मुख्य धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। आज रविवार आहे आणि आज रविवारचा औचित्य साधून मोठी गर्दी आंबोलीमध्ये झालेली पाहायला मिळते। भारतातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून पर्यटक आलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत पर्यटक आहेत, कुठून आला आणि कसं एन्जॉय करता आजच्या रविवारच्या दिवशी आंबोली? आम्ही राजापुरातून आलेलो आहोत आणि राजापूर महिला नागरी पतसंस्थेकडनं आम्ही आमचे संचालक तसेच कर्मचारी, पिग्मी एजंट, आरडी एजंट आम्ही सगळे मिळून इथे आंबोलीच्या धबधब्यावर एन्जॉय करायला आलेलो आहोत। मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की घाटावरचा पर्यटक सगळा आमच्या कोकणात येतोय, त्याचा आम्हाला खरोखर मनापासून आनंद होतो। कारण अतिशय चांगल्या पद्धतीने इथे पर्यटन वाढतंय आणि पर्यावरणाचा समतोल राखला जातोय। कारण वृक्षतोड खूप कमी प्रमाणात सिंधुदुर्गात मी बघायला मला मिळतोय आणि घाटावरचे लोक इथे येत आहेत, आम्ही एन्जॉय करायला आलेलो आहोत। महाराष्ट्रातला अतिशय प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामधला अतिशय नावाजलेला असा हा धबधबा आहे आणि फुल एन्जॉय आम्ही करणार आहोत। धन्यवाद। कसा आनंद लुटला या धबधब्यावर, कारण पहिल्यांदा तुम्ही येत आहे? इथे खूपच आनंद आम्हाला लुटता आला आणि सगळं छान थंड हवामान आहे आणि इथे सेफ आहेत सगळे धबधबे आणि शासनाची खूप सोय असल्यामुळे सेफ वाटतं इथे। मनमुराद आनंद आंबोलीमध्ये आज वीकेंडच्या निमित्ताने लुटताना पाहायला मिळतात। आंबोली जी आहे आजच्या रविवारी हाऊसफुल झालेली पाहायला मिळते। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, आंबोली। यानंतर बातमी आहे संजय राऊतांनी मंत्री जयकुमार गोरेंवर केलेल्या टीकेनंतर पेटलेल्या वातावरणाची, राजकारणाची। संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केली। यावरून सांगोल्यामध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। वासूदमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एवढंच नाही तर संतप्त कार्यकर्त्यांनी राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध नोंदवला। तर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। राऊतांमुळेच ठाकरेंच्या शिवसेनेची पिछेहाट झाल्याचं ते म्हणाले। जयकुमार गोरे म्हणतात की पुढची निवडणूक उद्धव ठाकरे अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे। काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे। येड कापायचा नाही, एक नंबरचा हा येड। ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणताय तो? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का? पक्ष कसं वाढवायचा याचा आदर्श संजय राऊतांनी जयकुमार गोरे साहेबांकडनं घेतले पाहिजे। आपण काय करतोय, आपल्यामुळं कुठंतरी ठाकरे परिवाराला तुम्ही अडचणीत आणण्याचं आजपर्यंत काम केलंय। बाळासाहेबांनी तुम्हाला सातत्याने आजपर्यंत भरभरून प्रेम देण्याचा प्रयत्न केलं, परंतु तुमची स्वतःची कुमत नगरसेवक म्हणून निवडून येण्याची सुद्धा नाहीये। तुम्ही राहत असलेल्या बूथवरती तुमच्या पक्षाला किती मतं पडलेत याचं आत्मचिंतन तुम्ही कुठेतरी केलं पाहिजे।
एकीकडे संजय राऊतांविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते राऊतांसाठी मैदानात उतरलेले आहेत. संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन भाजप कार्यकर्त्यांनी केलेलं होतं आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुसंस्कृत आहेत. आम्हाला एक सुसंस्कृत आम्हाला वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आम्ही शिवीगाळीचा निषेध व्यक्त करतो म्हणून पुतळा जाळलेला आहे. आम्ही त्याला शिवी देऊ शकत नाही कारण की आमचे ते संस्कार नाही आहेत. शिवीगाळ करणाऱ्याचा पुतळा जाळून आम्ही निषेध केलेला आहे. एवढा यशस्वी पालकमंत्री सोलापूरसाठी भरघोस नेते अनेक कामे या सोलापूरसाठी त्यांनी या ठिकाणी केलेत. महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये आपला एक ठसा जयकुमार बुगुभाऊ गोरे यांनी उमटवलाय आणि हेच कुठेतरी संजय राऊत त्यांना बघवत नाही. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक मंत्री हा यशस्वीरित्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो हे संजय राऊत यांना कुठेतरी दुखतंय.